म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सवाच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कोकणातला हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे त्याच्या चवीसाठी आणि गोडव्यासाठी आणि त्याचबरोबरीने कोकणातल्या आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जगप्रसिद्ध आहेत. म्हणजे संगीत नाटकं, दशावतार, गणपती, शिमगा, जत्रा. अशीच एक जत्रा गेल्या महिन्यात चिपळूण जवळच्या दहिवली गावात झाली होती जी आमच्या टीमने कव्हर केली होती. तर ह्या जत्रेबद्दल काही माहिती मिळवूया. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दहिवली ग्रामदेवतेची ही यात्रा जी दर 3 वर्षांनी येते. ज्या वेळेला वर्षामध्ये अधिक महिना येतो त्याच्या पौष पौर्णिमेला ही यात्रा असते. ही यावर्षी 25 जानेवारीला तिचा पहिला दिवस होता. त्या दिवशी या इथून मांडकी म्हणून गाव आहे त्या गावातून ऐनाचे एक 35 ते 40 फुटी लांबीचं झाड ते तोडून नाचत नाचत दहिवली खुर्द गावातून दहिवली पूर्ण बुद्रुक गावामधून तिन्ही गावामधून फिरून ते गावदेवीच्या मंदिरापर्यंत आणलेलं आहे. जे बगाड म्हणतात ते बगाडवरतून त्यावरती ते चढवलं जातं आणि त्याच्यावरती लाट ती चढवली जाते आणि त्याच्यानंतर आज पौर्णिमेच्या दिवशी ही लाट फिरवली जाते. त्यानंतर आजच्या दिवशी महाप्रसाद आहे. जवळजवळ 15 ते 20,000 लोक या महाप्रसादामध्ये त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. मुंबई मंडळ ग्रामस्थातले सगळे लोक मिळून हा उत्सव मोठ्या रीतीने साजरा केला जातो आणि आज याची उद्याच्या दिवशी ही लाट पुन्हा खाली केली जाणार आहे. असा 4 दिवस चालणारा प्रोग्राम या निमित्तानं आयोजित केला जातो. आपल्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय? खवय्येगिरी करणं आणि कोकणातली माणसं पाहुणचारात कधीच कमी पडत नाहीत. तर आज मला चिपळूणच्या कुंदा खेडेकर यांनी घरी जेवायला बोलवलंय. चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि काही कोकण स्पेशल रेसिपीज त्यांच्याकडनं शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देता? हे माझे मिस्टर बापू खेडेकर, ही दिया, ती स्नेहा माझी मुलगी, तो पुतण्या माझा प्रशांत, ही माझी सून वृषाली, हा आयुष, हाय, हा केतन आणि ही योगिता. नमस्कार. काका तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. आणि काका तुम्ही? मी व्यापारी आहे. माझी आमदार आहे. डीबीजे कॉलेजचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. अरे वा. आणि एका हायस्कूलचा प्रेसिडेंट म्हणून काम करतो. पतसंस्था एका वेळी पतसंस्था चालवतो, बँक एक चालवतो. मी शूटिंग बॉलचा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा. अरे वा. त्यानंतर क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. ओके. असं माझ्या नेहमी ऍक्टिव्हिटीज सगळ्या चालू असतात. मग एवढ्या सगळ्या ह्या कामातनं तुम्हाला घरी कसा काय वेळ देतात? घरी भरपूर होतो वेळ मी. भरपूर म्हणजे तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त देत असेल. आणि तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे?
दोन्ही व्हेज नॉनव्हेज. व्हेज नॉनव्हेज. आणि तिखट जास्त होतं का गोड? नाही, मध्यम असतं, म्हणजे खूप तिखट नाही खूप हे नाही असं. ओके. काका, तुम्हाला काकूच्या हातचा कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो? सगळेच छान. सगळेच आवडतात ते. त्याच्यामध्ये पटकन ती सगळी बनवते, सगळे चांगले बनवते. आणि मटण भाकरी हे तर माझ्या आवडीचं आहे. आणि तुला आजीच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो? सगळेच आवडतात पण जास्त मटण. मग आज तुम्ही आम्हाला कोकणाचे कुठले स्पेशल पदार्थ दाखवताय? संगमेश्वरी मटण आणि कोंबडीचं मिरवणी. कोंबडीचं मिरवणी. मिरवणी. अरे वा, उत्तम. चुलीवर करायला घेऊया. हो हो. आपली पहिली डिश कोणती? संगमेश्वरी मटण. संगमेश्वरी मटण. संगमेश्वरी मटण हे नाव का पडलं? इथे एक संगमेश्वर म्हणून रत्नागिरीला जाताना एक गाव आहे, तिथे शिंपण असतं, म्हणजे शिमगा झाल्यानंतर 1 महिन्याने तिथे मोठं रंगपंचमी सारखं हे असतं. आणि त्यावेळेला लोकांचे नवस असतात आणि ते बोकड कोंबड्या वगैरे असं ते नवसाला देतात. आणि मग त्याचं सगळं एकत्र करून ते मटण बनवतात, सुकं एकदम. आणि भाकरी आणि मटण प्रसाद म्हणून देतात. अच्छा. म्हणून ते संगमेश्वरी मटण. आणि ते तिथेच होतं का फक्त? हा, तिथेच होतं ते त्या एरिया. हा. ओके. मग मला साहित्य सांगणार? हो. कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं, लिंबू रस, तिखट आहे, कोथिंबीर, मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद, खोबरं, अख्खा गरम मसाला आणि मटण. तर सगळ्यात आधी काय करायचं? पहिलं तेल टाकायचं. मटणाला तेल जरा जास्त लागतं का? हो हो, थोडं, साधारण 5-6 टीस्पून टाकलेलं आहे. आता काय? गरम मसाला अख्खा. हो. ह्याच्यात काय काय घेतलंय? दालचिनी आहे, लवंग, थोडी काळी मिरी आणि वेलची, तमालपत्र आणि टमाटर. आता गरम मसाल्याचा फ्लेवर वेगळाच लागतो ना? हो हो. पण पावडर म्हणजे. होय. आणि कांदा टाकायचा. हा पदार्थ तुम्ही कुठून शिकलात? हा इकडेच शिकले. म्हणजे तुम्ही मूळ कुठचे आहात? मी मुंबईची आहे. अच्छा, तुम्ही मुंबईचे आहात. हो हो. आणि लग्नानंतर मग इथे आलात हो का? हो. मग कसं वाटलं अचानक शहरामधनं इथे चिपळूणला येऊन राहणं? काय असं काय वाटलं नाही विशेष. फरक जाणवला असेल ना पण तुम्हाला हो. सुरुवातीला खूप? पण कसं होतं, माझं मुंबईला जे घर होतं ते आमचं हिलवर होतं. अच्छा. त्याच्यामुळे तिथे पण असं गावासारखंच होतं थोडस. कुठल्या भागात? वरळी. अच्छा. म्हणून मग तुम्हाला इथे आल्यावर हा, फार तेवढं वेगळं काही फार जाणवलं नाही. नसेल. आणि एकत्र फॅमिली असल्यामुळे घरात माणसं खूप होती. थोडं पण झाकण ठेवलं. टोमॅटो. आता काय करणार आपण? आता थोडं झाकण ठेवून कांदा थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा. शिजवून हा, घ्यायचा. गुलाबी. ओके. तर शिजला असेल आता कांदा? हो, आणि, शिजला. टोमॅटो? आता आले लसूण पेस्ट. त्याच्यात आलं आणि लसूण काय प्रमाणात वाटून घेतलं? लसूण थोडी जास्ती आहे आल्यापेक्षा. नॉनव्हेजला जास्त लागतं हा, ना आणि लसूणचं प्रमाण? लसणीच्या अर्ध आलं. आता हळद. मीठ. काही काही लोकांना हातानेच बरोबर अंदाज येतो मिठाचा. तर मटण टाक. हे मटण वाफवून घेतलंय का? हा, थोडं आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ लावून वाफवून घेतलं. ते आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवलं होतं? हा, जरा एक 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं ठेवून मग किती वाफवून शिट्ट्यांमध्ये होतं? 2-3 शिट्ट्यांमध्ये होतं. कारण मटण शिजायला वेळ लागतो ना चिकन हा. वगैरेपेक्षा? पण इकडे आमच्याकडे शिजतं पटकन. खरं वाफावं पण नाही लागत, पण आज मी जरा घेतलं. का म्हणजे असं? चांगलं मिळतं. अच्छा, जास्त फ्रेश आणि चांगलं हा. मिळतं म्हणून. हो. ओके. सुकं खोबरं. हे सुकं खोबरं जे आहे भाजून बारीक केलेलं आहे. भाजून मिक्सर मधनं बारीक केलं? हा.
आता एवढ्या चिकनला ते किती लागेल साधारण सुकं खोबरं? साधारण एक 4 टीस्पून भरून टाकले तरी बास होतो. ओलं खोबरं, कोथिंबीर, थोडं मला पाणी लागेल. शिजवून घेतलं सुकं झालंय. अगदी जरासं, खरं पाणी नाहीच लागत कारण कच्चं टाकल्यावर त्याला पाणी सुटतं ना. आणि तुमचा मुलगा काय करतो पुण्याचा आणि इथला पण, आणि मुलगी सुद्धा? तिचं शॉप आहे ड्रेस मटेरियलचं. मुलगा कॉन्ट्रॅक्टची कामं घेतो. आमचं क्रशर आहे, स्टोन क्रशर. अच्छा, ओके. हा, आणि मोठ्या मुलाचं पण फ्लोवर सेंटरला दुकान आहे करोड्यात. आणि सून? सून आणि ते दोघंही बघतात ते. आता जरा झाकण ठेवायचं. किती वेळ आणि साधारण? थोडं पाणी झाकणावर, 10 मिनिटं. झाकणावर पाणी ठेवायला लागतं. हा, त्याने आतमध्ये थोडीशी वाफ वावरते. मंद याच्यावर ठेवून द्यायचं. हेच मटण जर तुम्ही गॅसवर केलं तर त्याला वेगळा फ्लेवर येईल ना हो, चुलीपेक्षा. हो, हो. मग तुम्ही इथे किती वेळा करता चुलीवर वगैरे हा, स्वयंपाक? करते मी. कधी कधी मूड आला की. हा. अशी फरमाईश येते का मुलांची कधी की आज हो, चुलीवरचं हो, खायचंय हो, वेगळं? हो, नक्की. मग तुमचा नातू करतो का तुमच्याकडे फरमाईश? हो, करतो ना. त्याचं काय आहे सगळ्यात फेवरेट तुमच्या हातचं? त्याला आवडतं नॉनव्हेज, म्हणजे मटणच आवडतं जास्ती. तुला म्हणजे आज तो खुश एकदम. हो. बघूया. हो. आता आपण काय करणार? आता मग हे तयार आहे मटण. आपलं मटण तयार आहे तयार सर्व आहे. करायला. हा. आणि सर्व करताना आपण लिंबू रस वरण घालून, थोडासा हो. घालायचा. मग लगेच हो, हो. आम्ही सर्व करून घेतो. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. संगमेश्वरी मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, भाजलेलं सुकं खोबरं, लिंबाचा रस, तिखट, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हळद, ओलं खोबरं, गरम मसाला, वाफवलेलं मटण आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये अख्खा गरम मसाला आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, मीठ आणि शिजवलेलं मटण घालावं. या मिश्रणामध्ये भाजून बारीक केलेलं सुकं खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि पाणी घालून झाकण ठेवावं आणि झाकणावर थोडंसं पाणी घालावं. मटण सर्व्ह करताना त्यावर लिंबाचा रस घालावा. आपली पुढची रेसिपी कोणती? कोंबडीचं मिरवणी. कोंबडीचं मिरवणं. हा. मिरवणी. मिरवणी. साहित्य सांगणार मला? हो. नारळाचं दूध, हळद, मीठ, वेलची, जायफळ, लवंग आणि दालचिनी, खसखस आहे, धणे, लसूण, काळं मिरी, तूप आणि सुकं खोबरं, चिकन. तर आता आपण सगळ्यात आधी काय करणार? थोडंसं तूप टाकून गरम मसाला भाजून घ्यायचा. काळं मिरी, धणे, खसखस, वेलची, जायफळ, दालचिनी, जायफळ, दालचिनी आणि लवंग. हे घालून परतायचं. आणि सुकं खोबरं हे पण भाजून घेतलंय हे का? भाजलेलं आहे खोबरं. भाजून हो. किसून भाजलंय. शिजून भाजलेलं आहे. आणि हा आता मसाला सगळा वाटून घ्यायचा अच्छा, ओके. मिक्सर मध्ये. आता काय करायचं? आता थोडंसं तुपावर लसूण परतून याच्यात मिक्स करायची. तुपावर लसूण परतली की वास फारच छान सुटतो. ही इथली स्पेशल डिश आहे का चिकनची? हा, स्पेशल म्हणजे ही डिश असते ती बाळंतीणीला जास्ती देतात. त्यांच्यासाठी मुद्दाम ही केली जाते. अच्छा, हा. पौष्टिक असतं का? पौष्टिक त्यांना- असते. आता हे सगळं वाटून घ्यायचं बारीक एकदम. ओके. पाणी लागेल का थोडंसं हा, वाटतं? पाणी घालायचं. पेस्ट सारखं हा, करायचं. घट्ट पेस्ट करायची साधारण. ओके. हा. मग आपण आधी हे वाटून घेऊया. आता आपण हे वाटण करून घेतलंय ना? हो. आता काय करणार? आता तूप टाकायचं.
आणि तूप तापलं की लसूण जराशी हे करून घ्यायची ही आयडिया मस्त आहे खरी, पटकन शेचायला. आणि ती फोडणीत टाकायची. आणि आता चिकन टाकायचं. हळद आणि हा वाटलेला मसाला टाकायचा. अच्छा, सगळा का? हा. तुमच्या घरात हे चिकन सगळ्यात जास्त कोणाला आवडतं? सगळ्यांनाच आवडतं. हे चिकन गरम भात आणि तूप आता न्याहारीला देतात बाळंतीणीला. अच्छा. पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं. झाकण ठेवून ना? हा. साधारण किती वेळ लागतो चिकन शिजायला? एक साधारण 10 मिनिटं. जातं. हा. जरा बघूया आपण. आपण आता नारळाचं दूध लावून घेऊया. एकदम घट्ट आहे ना दूध येणार? हा. ढवळायचं का म्हणजे ते फुटतं ना दूध. ओके ओके. म्हणून ते ढवळत राहायचं. आणि मग उकळी कमी येईपर्यंत. आचेवरच करायचं ना ते? हा. गॅसवर आपण करू कधी तेव्हा? हो हो. हे खरं अळणीच देतात. बाळंतीण. हा. मीठ जरा कमी देतात ना बाळणीला. अच्छा. पण आपल्याला पाहिजे तर आपण मीठ घालू शकतो. तर मला मीठ. झालं आपलं तयार. आपलं चिकन तयार आहे आता. हम्म. वास मस्त सुटला एकदम. चिकन तयार आहे. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. कोंबडीचा मिरवणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नारळाचं दूध, सुकं खोबरं, तूप, काळी मिरी, धणे, खसखस, जायफळ, वेलची, दालचिनी, लवंग, मीठ, हळद, चिकन आणि लसूण. कृती: प्रथम भांड्यामध्ये तूप गरम करून त्यामध्ये काळी मिरी, धणे, खसखस, वेलची, जायफळ, दालचिनी, लवंग आणि सुकं खोबरं घालून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यावं. तुपामध्ये लसूण परतून घ्यावा आणि भाजलेले मसाले, सुकं खोबरं आणि लसूण हे मिश्रण एकत्र वाटून मसाला तयार करावा. भांड्यामध्ये तूप गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये चिकनचे तुकडे, हळद, लसूण, सुकं खोबऱ्याचं वाटण आणि पाणी घालून चिकन शिजवून घ्यावं. एक वाफ आल्यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध आणि मीठ घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. आपल्या दोन्ही डिशेस तयार आहेत आणि त्या गरमागरमच टेस्ट कराव्यात, म्हणून मी लगेच टेस्ट करते. सगळ्यात आधी हे करू? हो. वा, नारळाच्या दुधाचा खरंच खूप छान फ्लेवर लागला. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीम कडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला करून दाखवल्यात. आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. थँक्यू. काय मग, हे बघून तोंडाला पाणी सुटलं ना? तुम्हाला इच्छा होते ना हे सगळं खायची? मग त्यासाठी तुम्हाला ते घरी करून बघावं लागणार ना. मग घरी करून बघा आणि मग मला कळवा ते कसं झालंय ते. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता आजचा भाग संपलाय, पण आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सव. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. मग आज तुम्ही आम्हाला कुठले पदार्थ दाखवता? मी तुम्हाला गोड पानगी करून दाखवणार आहे आणि तिखट निवागऱ्या करून दाखवणार आहे.